नमस्कार, मी डॉक्टर दीप्ती कस्तुरे तुमचं स्वागत करते आपल्या पहिल्या सत्रात. हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे. जसं की थंबनेल तुम्ही वाचलं असेल, तुमच्या लक्षात आलं असेल की आज आपण कशाबद्दल बोलणार आहोत. तर डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी काही पूर्वतयारी करणं गरजेचं असतं. तर ती पूर्वतयारी का करावी आणि कशासाठी करावी? तर ती पूर्वतयारी यासाठी करावी कारण की बऱ्याच वेळा असं पाहण्यात येतं की आमच्याकडे पेशंट येतात आणि त्यांना ज्या गोष्टी विचारायच्या असतात, त्या गोष्टी ते बऱ्यापैकी विसरतात. जसं की सीनियर पेशंट. त्यांना डॉक्टरांना काय विचारायचं आहे, काय नाही, हे त्यांना कन्सल्टेशन झाल्यानंतर बाहेर गेलं की लक्षात येतं. अशावेळी काय करावं? तर अशावेळी एका कागदावर सविस्तर तुम्हाला डॉक्टरांना काय काय विचारायचं आहे किंवा तुमच्या काय काय तब्येतीच्या तक्रारी आहेत, त्या जर तुम्ही लिहून ठेवल्या आणि त्या तुम्ही कॅरी केल्या, तर तुम्हाला डॉक्टरांशी कन्सल्ट करताना त्याचा फायदा होतो. तसंच पूर्वतयारीमध्ये अजून काय करता येईल? तर पूर्वतयारीमध्ये हे करता येईल की जेव्हा तुम्ही एखाद्या नवीन डॉक्टरांकडे जाता, तर त्यावेळेस त्यांना तुमची हिस्ट्री घेण्यासाठी त्याची खूप मदत होते. तुम्ही तुमचे सगळे प्रिस्क्रिप्शन, फाईल्स आणि जे काही औषधं घेताय त्याची नावं एवढं तरी तुमच्या लक्षात असायला हवं. एखादी प्रेग्नंट लेडीज असेल, तर ती सध्या काय औषधं घेते आहे, तिचे काय ब्लड टेस्ट झालेले आहे, तिची सोनोग्राफी झालेली आहे का, तिला काही कॉम्प्लिकेशन होत आहेत का, तिला काही ब्लिडिंग झालेली आहे का, किंवा तिची मासिक पाळीची तारीख तिला लक्षात आहे का, ती वर्किंग आहे का, ती व्हेइकल चालवते का, तिचं शेड्यूल कसं आहे, किंवा प्रेग्नन्सीच्या अगोदर तिने प्रेग्नन्सीसाठी काही ट्रीटमेंट घेतली होती का, ती ट्रीटमेंट घेतली होती तर त्याला किती दिवस ती ट्रीटमेंट घेतली, हे सगळं तिने प्रामाणिकपणे डॉक्टरांना सांगणं गरजेचं आहे. जसं एखादा बच्चू किंवा एखादं बाळ आमच्याकडे कन्सल्ट करण्यासाठी येतं, त्यावेळेस आम्ही हे सजेस्ट करतो की बाळासोबत आईने असणं गरजेचं आहे. आता बाळासोबत आईने असणं का गरजेचं आहे? तर बाळासोबत आईने असणं यासाठी गरजेचं आहे की तिला त्याचं बर्थ वेट, त्याचं शेड्यूल, तो कधी उठतो, कधी खातो, कधी त्या झोपतो, किंवा त्याला काही त्रास आहे का, त्याचं पोट साफ होतं का, त्याला जंताचं औषध देण्यात आलेलं आहे का, त्याच्या नॉर्मल ॲक्टिव्हिटीज कशा आहेत, त्याचं बर्थ वेट काय होतं, तो प्रीमॅच्युअर बेबी तर नव्हता, झाल्यानंतर त्याला NICUमध्ये ठेवण्यात आलं होतं का, त्याचे वॅक्सिनेशन त्याला देण्यात आलेले आहेत का, हे सगळं आईला व्यवस्थित माहिती असतं. त्यामुळे बाळाला घेऊन येताना किंवा कुठल्याही लहान मुलाला घेऊन येताना आईने सोबत असणं गरजेचं आहे, जेणेकरून डॉक्टरांना त्याची हिस्ट्री घेणं आणि त्यानुसार कन्सल्ट करून औषधं देणं सोपं जातं. बऱ्याच वेळा काय होतं की सिनियर पेशंट येतात आणि त्यांना ऐकू येत नाही किंवा त्यांना वेगळे काही त्रास असतात. त्यावेळेस त्यांच्यासोबत कोणीतरी रिलेटिव्ह असणं गरजेचं आहे, कारण त्यांना जे सांगायचं आहे ते बऱ्यापैकी ते विसरलेले असतात किंवा त्यांची हिस्ट्री देताना त्यांची गडबड होते किंवा त्यांना ऐकू येत नसेल, तर त्यांच्यासोबत कोणी रिलेटिव्ह असेल तर ते सविस्तरपणे डॉक्टरांना सगळं काही सांगू शकतात. तुम्ही जी काही औषधं घेताय, मग ती 5 वर्षापासून घेताय, 10 वर्षापासून घेताय, ती अचानकपणे तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट न करता बंद केलेली असतील, तर ते सुद्धा तुम्ही डॉक्टरांना प्रामाणिकपणे सांगणं गरजेचं आहे. बरं, ती केव्हापासून बंद केली आहेत आणि ती बंद केल्यानंतर तुम्हाला त्याचा काही त्रास झालेला आहे का, हे तुम्ही डॉक्टरांना सांगणं गरजेचं आहे. शक्यतो जर तुम्हाला थायरॉईड, शुगर, BP असेल, तर त्याचे रिसेंटली रिपोर्ट्स तुमच्यासोबत कॅरी करणं गरजेचं आहे. तर ही असते डॉक्टरांकडे जाण्यापूर्वीची पूर्वतयारी. जर ही पूर्वतयारी तुम्ही व्यवस्थित केली, तर तुमचं कन्सल्टेशन चांगल्या पद्धतीने होतं. तुमच्या तब्येतीशी रिलेटेड ज्या काही तक्रारी आहेत किंवा तुमच्या अडचणी आहेत, ते डॉक्टरांना समजून घ्यायला मदत होते आणि त्यानुसार तुमचा औषधोपचार सुरळीतपणे सुरू होतो. तसंच तुम्ही जर एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जात असाल, तर शक्य असल्यास जर तुम्हाला नाडी परीक्षण करायचं असेल, तर 3 तास तुम्ही काहीही न खाल्लेलं असावं, जेणेकरून तुमची नाडी परीक्षण करून त्यावरून प्रकृतीचं योग्य निदान हे डॉक्टर करू शकतात. तुम्हाला याबद्दल काहीही शंका, काही प्रश्न असतील, तर आपल्या या यूट्यूब चॅनलला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ड्रॉप करू शकता तुमचे कमेंट्स. माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तुम्ही कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता, व्हॉट्सअपवर मेसेजसुद्धा ड्रॉप करू शकता. धन्यवाद.